विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। मालेगाव शहराचा पाणी पुरवठा 2 दिवसांसाठी खंडित। गिराणा पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामामुळे 20 आणि 21 जानेवारीला पाणी पुरवठा खंडित असणार। रत्नागिरीच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 15 सिंचन विहिरी बांधणार। महात्मा गांधी रोजगार योजनेमधून ग्राम विकासाचं उद्दिष्ट। परभणीमध्ये मराठा आंदोलकांकडून मुंबईच्या मोर्चे बांधणीची जोरदार तयारी। मराठा संघटनांकडून घरोघरी जाऊन अक्षता रुपी निमंत्रण। राज्यामधल्या ऊस तोडणी मशीन मालकांची दरवाढीची मागणी। मशीननं केल्या जाणाऱ्या ऊसाच्या तोडणीसाठी 700 रुपये दर देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये पपईच्या दरामध्ये घसरण। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतातूर। परभणी बाजार समितीमध्ये लवकरच सीसीआय मार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू होणार। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। नांदेडच्या मुदखेड, उमरी आणि धर्माबादमध्ये थंडीमुळे काकडा फुलांची शेती बहरली, तर देशी डच गुलाबाच्या शेतीलाही चांगला बहर। साताराच्या कराडमधील सुरली गावामध्ये संगीतमय रामकथेचं आयोजन। रामकृष्ण वेताळ यांनी आयोजित केलेल्या रामकथेला भाविकांची मोठी गर्दी। नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरामध्ये स्वच्छता अभियान। राम मंदिर सोहळ्यापूर्वी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं साफसफाई।